गडचिरोलीमधल्या नक्षलपीडित कुटुंबामधल्या 29 जणांना नोकरी देण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत शिपाईपदी नियुक्ती। सर्व सुविधा एकाच ॲपवरती उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेकडून रेल वन ॲपची निर्मिती। लोकलच्या पाससाठी रेल वन या ॲपचाच वापर करावा लागणार आहे, तर यूटीएस मोबाईल ॲप सुविधा रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी बंद। यवतमाळच्या शेंदूरसनी जन्ममृत्यू नोंदीच्या प्रकरणी बिहारमधून एकाला अटक करण्यात आली। सायबर सेलची कारवाई। गावची लोकसंख्या 1400 असताना 27,397 जन्मनोंदी आढळल्या होत्या। पिंपरी चिंचवड शहरामधील काळाखडक परिसरामध्ये अज्ञातांकडून 5 ते 7 वाहनांची तोडफोड। दहशत पसरवण्यासाठी सातत्यानं अशा घटना या ठिकाणी घडत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। पश्चिम रेल्वेच्या मेल एक्सप्रेस, मेमू आणि डेमो गाड्यांचं नवीन वेळापत्रक लागू होत आहे। मुंबईवरून ये जा करणाऱ्या 45 लांब पल्ल्याच्या गाड्या आता 2 ते 11 मिनिटांनी लवकर पोहोचतील, तर काही गाड्यांचा वेग वाढल्यामुळे गाड्या वेळेवरती धावतील, अशी पश्चिम रेल्वेची माहिती। सिगारेट, तंबाखू आणि पान मसाला उत्पादनांसाठी सरकारकडून नवीन कर प्रणाली। त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून सिगारेट आणि तंबाखूच्या किमती वाढणार आहेत। परिणामी तंबाखू उत्पादन कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावरती घसरले आहेत। रत्नागिरीच्या संगमेश्वर बाजारपेठेच्या परिसरामध्ये देखील बिबट्याचा वाढता वावर दिसून आलेला आहे आणि बिबट्याचा हा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील चित्रित झालाय। त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।